एकदम सॉफ्ट, स्पॉन्जी आणि खायला एकदम टेस्टी असा पार्ले बिस्किटचा केक कसा बनवायचा आज आपण पाहणार आहोत. मुलांना आधेमध्ये खाण्यासाठी असो किंवा चहासोबत खाण्यासाठी एकदम परफेक्ट असा हा केक होतो. खूपच कमी साहित्यात आणि खूप सोपा केक आहे. अगदी लहान मुलं सुद्धा बनवू शकतील इतका सोपा. चला तर मग पाहूयात एकदम सोप्या आणि टेस्टी अशा या पार्लेच्या केकची रेसिपी. तर केक बनवण्याआधी सगळ्यात आधी आपण ज्याच्यामध्ये केक बेक करायचं आहे ते भांडं प्रीहीट करून घेणार आहोत. इथं मी कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे स्टीलची रिंग ठेवलेली आहे तळाशी. हवं तर तुम्ही तळाशी मीठ आणि वाळू वगैरे पण घालू शकता. त्यानंतर झाकणाची रिंग आणि शिट्टी आपल्याला काढून झाकण लावून कुकर 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घ्यायचा आहे गॅस मोठा ठेवून. त्यानंतर केकचा टीन आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे. नुसतं तेल किंवा तुपाने ग्रीसिंग करू शकता किंवा मैदा टाकून डस्टिंग करू शकता किंवा बटर पेपर पण तुम्ही घालू शकता. आणि आता पाहूयात केकचं साहित्य. तर इथे मी 100 ग्रॅमचे 2 पॅकेट घेतलेले आहेत पार्ले बिस्किटचे. 200 ग्रॅम इतके बिस्किट हे आहेत. सोबत आपल्याला लागणार आहे साखर. तर रेग्युलर चहाच्या कप आणि अर्धा कप इतकी साखर मी घेतलेली आहे. म्हणजे तुमच्याकडे मेजरिंग कप जरी नसतील तरी तुम्ही मेजरमेंट्स घेऊ शकता. आणि ही साखर मिक्सरमधून अशा प्रकारे आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे. अर्धा कप म्हणजे 4-5 चमचे इतकी साखर मी इथे घेतलेली आहे. केक जर तुम्हाला गोड हवा असेल तर अजून 1-2 चमचे साखर तुम्ही घालू शकता. आणि आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन्ही बिस्किटचे पॅकेट्स फोडून आपण सगळे बिस्किट घालणार आहोत. छोटं मिक्सरचं भांडं असेल तर 2 बिस्किट पुढे वेगवेगळे तुम्ही ग्राइंड करून घेऊ शकता. थोडेसे तुकडे करून अशा प्रकारे मी हे बिस्किट घातलेले आहेत. आणि आता याच्यामध्येच आपल्याला घालायचं आहे दूध. दूध सुद्धा मी रेग्युलर कपनी तुम्हाला मेजरमेंट दाखवत आहे. तर 1 कप आणि पुन्हा 3/4 कप इतकं दूध आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. अंदाजे 150 ml पेक्षा थोडंसं जास्त हे दूध आहे. तर इतकं दूध आपल्याला घालायचं आहे. आणि अशा प्रकारे 1 आणि 3/4 कप इतकं दूध मी घातलेलं आहे. सोबतच चिमटभर इतकं मीठ आपण घालणार आहोत. त्यानंतर अर्धा चमचा इतका बेकिंग सोडा आपल्याला घालायचा आहे, खायचा सोडा. त्यानंतर 1 चमचा इतकं बेकिंग पावडर घालायची आहे. हे सुद्धा मेजरिंग स्पून तुमच्याकडे नसतील तर रेग्युलर नाश्त्याचा जो चमचा असतो त्याच्याने अर्धा चमचा इतका सोडा आणि 1 चमचा इतकं बेकिंग पावडर घाला. त्यानंतर पाव कप म्हणजे मोठ्या चमच्याने 2 ते 3 चमचे इतकं आपल्याला तेल घालायचं आहे किंवा तूप पण तुम्ही घालू शकता. उग्र वास नसलेलं कोणतंही खाण्याचं तेल तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. आणि आता हे सगळं ग्राइंड करून घ्यायचं आहे. एकदम फाईन अशी पेस्ट झाली पाहिजे. आणि हे अशा प्रकारे आपलं केकचं बॅटर तयार आहे. याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते. हे 5 चमचे आणि अशा प्रकारे रिबिन कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. जर घट्ट वाटत असेल तर 1-2 चमचे दूध घालून पुन्हा एकदा तुम्ही याला ग्राइंड करू शकता. ज्या कपाने तुम्ही साखर आणि दूध घालणार आहात त्या कपाच्या साईजवरती थोडासा फरक पडू शकतो. त्यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पहा. अशा प्रकारे एकदम स्मूथ आणि फ्लोई बॅटर बनलं पाहिजे. आणि आता हे केकचं बॅटर आपण केक टीनमध्ये घालणार आहोत. जर घट्ट वाटत असेल तर 1-2 चमचे दूध नक्की घाला. आणि अशा प्रकारे केक टीनमध्ये बॅटर घालून थोडंसं टॅप करायचं आहे. आणि आता प्रीहीट झालेल्या कुकरमध्ये आपण हे भांडं ठेवणार आहोत. कुकर अगदी व्यवस्थित गरम झालेला असायला हवा आहे. यासाठीच आपण 10 मिनिटं आधी त्याला गरम केलेलं आहे मोठ्या गॅसवरती. आणि आता टीन ठेवल्यानंतर सुरुवातीचे 10 मिनिटं मोठ्या फ्लेमवरती, त्यानंतर 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती आणि लास्टचे 10 मिनिटं अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हा केक बेक करायचा आहे. बिस्किट ऑलरेडी बेक केलेले असतात आणि त्याचा आपण जेव्हा केक बनवतो त्यावेळी बेक करायला फार वेळ लागत नाही. त्यामुळे 25 मिनिटानंतर एकदा चेक करून पहा. जर झाला नसेल तर पुन्हा 5 मिनिटं बेक करा. आणि हे जवळजवळ 25 ते 30 मिनिटांमध्ये केक एकदम व्यवस्थित बेक करून झालेला आहे. केक बेक झाल्यानंतर सुद्धा लगेच डिमोल्ड करायचा नाही. तर याला 10 मिनिटं असंच आपण नॉर्मल थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत. आणि त्यानंतर केक आपल्याला डिमोल्ड करायचा आहे. केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर साईडने आधी लूज करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे हळूवार टॅप करून केक आपल्याला डिमोल्ड करायचा आहे. आणि हे एकदम सुंदर असा आपला पार्ले बिस्किटचा केक बनून तयार झालेला आहे. खूपच स्पॉन्जी आणि सॉफ्ट बनलाय. कट करून मी दाखवते. हे कट करतानाच तुम्हाला लक्षात येईल की किती स्पॉन्जी आणि सॉफ्ट बनलाय. हे खूपच जास्त मॉइस्ट, जाळीदार, सॉफ्ट आणि टेस्टी असा बनून तयार होतो. खूप सुंदर लागतो खायला सुद्धा. मुलांना जरूर आवडेल. मग हा केक तुम्हीही जरूर ट्राय करून पहा. खूपच मोजक्या साहित्यात आणि कमी वेळामध्ये खूप सुंदर केक बनून तयार होतो. मग आजची ही केकची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर जरूर करा. प्रमिलाज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा. बाय बाय.